मी माझ्या बऱ्याच पेशंटना सांगतो, की साखर खाऊ नका. साखर ही शरीरासाठी घातक आहे आणि त्यांना ते पटतं. ते चहात साखर घालणं बंद करतात. शिरा, श्रीखंड वगैरे पदार्थ खाणं बंद करतात. परंतु लपलेली साखर आपल्याला कळत नाही. आता ही साखर कुठे लपली आहे? ही लपली ब्रेडमध्ये, ही लपली आहे टोमॅटो सॉसमध्ये, ही लपली आहे कोका कोलामध्ये, ही लपली आहे फ्रूट ज्यूसमध्ये, ही लपली आहे हॉर्लिक्समध्ये आणि लहान बाळाला दूध पाजण्यासाठी जी पावडर वापरली जाते, त्यात सुद्धा साखर लपलेली आहे. मग ही साखर हुडकायची कशी? तर कुठल्याही पदार्थाच्या मागच्या बाजूनी जी न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन लिहिलेली असते, त्यात कंटेंट किंवा इन्ग्रेडियंटमध्ये म्हणजे ह्यात काय घातलंय ह्या पदार्थाच्या यादीत आपल्याला शुगर असं लिहिलेलं आढळेल. बऱ्याच वेळा साखर ही वेगवेगळ्या नावांनी घातली जाते. उदाहरणार्थ हनी किंवा मध, जागरी किंवा गूळ, डेक्स्ट्रोज, सिरप, इन्व्हर्ट सिरप, माल्टोज अशा वेगळ्या-वेगळ्या नावांनी ही साखर लपलेली असते. त्याच्यामुळे जर तुम्ही साखर खायची नाही असं ठरवलं असेल, तर प्रत्येक पदार्थामधली ही लपलेली साखर हुडकायला शिका आणि ज्या पदार्थांमध्ये शुगर किंवा कुठल्याही प्रकारची लपलेली साखर असेल, तर ते पदार्थ खाऊ नका.